युविकाने एकदा चौफेर नजर फिरवली आणि आदित्य कुठे दिसतोय का ते पाहू लागली. पण तिला तो कुठेच दिसला नाही. कसा दिसणार होता? तो तर निघून गेला होता. ती हिरमुसली आणि तिथून निघून बाहेर येऊ लागली. अक्षय तिला आवाज देत होता, पण ती थांबली नाही. अक्षयने जाऊन तिचा हात पकडून तिला थांबवलं. अक्षय, प्लीज लिव्ह मी अलोन. तू तुझा मॅटर सॉल्व करून ये, पण आता प्लीज मला एकटं सोड. युविकाचा गहिवरलेला आवाज आला तसा त्याने तिचा हात सोडला. मग युविका तिथून निघून गेली आणि तिने सरळ टॅक्सीला हात केला आणि त्या टॅक्सीत बसून ती घरी निघाली. आता पुढे. टॅक्सीमध्ये तिने अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला खूपच दुःख होत होतं, कारण आज अक्षयने तिचं म्हणणं ऐकून न घेता तिचा गैरसमज झाला असेल असं सरळ सरळ डिक्लेअरच करून टाकलं होतं. ज्याच्यावर लहानपणापासून इतका विश्वास ठेवला, इतका जीव लावला, तो तर जणू तिला ओळखतच नव्हता. ज्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न ती पाहत होती, त्यानेच सगळ्यांसमोर तिला खोटं पाडलं होतं. म्हणून ती जास्त हर्ट झाली होती. इथे अक्षयने आता राकेशच्या सणकन थोबाडीत मारली आणि त्याची कॉलर पकडून बोलला, का केलंस तू हे राकेश? तू तर माझा कॉलेजपासून मित्र आहेस ना? मग तरी हे असं नीच कृत्य करताना तुला काहीच वाटलं नाही का? बोल ना, काय बिघडवलंय मी तुझं? आज युवी नसती तर तू तर मला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं असतं. असा कोणता राग भरलाय तुझ्या मनात माझ्या विरुद्ध? मलाही कळू दे जरा. अक्षय रागारागात बोलत होता. तसं राकेशने त्याच्या कॉलरवर असलेले अक्षयचे हात झटकले. हो, करतो मी तुझा द्वेष. तू त्याच लायकीचा आहेस. तू हॉस्पिटलच्या ॲन्युअल फंक्शनच्या दिवशी काय केलं होतंस, विसरलास का? तू विसरला असशील रे, पण मी नाही विसरू शकत. माझं दिव्यावर खूप मनापासून प्रेम होतं, पण तू तिच्या मनात काहीबाही भरवून माझा इतका मोठा इन्सल्ट केला. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू खेळीच अशी खेळली होती की तिने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. वरून फंक्शनला आलेल्या त्या सगळ्या जणांच्या विचित्र नजरा माझ्यावर होत्या. तेव्हा मला कसं वाटत होतं ह्याची कल्पना तरी आहे का तुला? बास, त्या दिवसापासून मी फक्त संधी शोधत होतो तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची, जी मला आज मिळाली सुद्धा. पण मध्येच तुझी ती सो कॉल्ड फिॲन्सी आली आणि माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवलं तिने. राकेशच्या डोळ्यात आग होती. तोच पुन्हा त्याच्या गालावर एक चपराक बसली. आता ही वैभवने दिली होती. अरे, थोडी तरी लाज बाळग राकेश. सगळ्यांना माहीत आहे त्या दिवशी अक्षयची काहीच चूक नव्हती. वैभव बोलला. हो, माझी काहीच चूक नव्हती. दिव्याला तुझ्यासोबत नातं पुढे न्यायचंच नव्हतं. तिने जी कारणं सांगितली ती मला योग्य वाटली, म्हणून मी तिची साथ दिली होती. अक्षय बोलला. खोटं बोलतोस तू. तू तर. राकेश पुढे काही बोलणार इतक्यात वैभवच बोलला. स्टॉप इट राकेश. अक्षय, तूच बोल आता. ह्याचं काय करायचं? पोलिसांना बोलवायचं का? त्यावर अक्षयने एक दीर्घ श्वास घेतला. वैभव, जे काही हा घडवणार होता ते घडलं नाही, थँक्स टू युवी. पण मला ह्याला पोलिसात नाही द्यायचंय. जर मी तसं केलं तर ह्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? हा नसेल मानत मला त्याचा मित्र, पण मी मानत होतो, म्हणून नको देऊयात त्याला पोलिसात. पण हो, ह्यापुढे तुझ्या आणि माझ्यात हे मैत्रीचं नातं नसेल. ह्यापुढे कधी मला तुझं तोंडही दाखवू नकोस. गुड बाय. अक्षय बोलला आणि तिथून जाऊ लागला. अक्षय, अरे थांब. अशी अर्धवट पार्टी सोडून जाऊ नकोस. थांब ना, वैभव बोलला. नाही वैभव, मला निघायला हवं. सॉरी यार, माझ्यामुळे तुझी पार्टी स्पॉईल झाली, अक्षय बोलला. अरे, तू का सॉरी बोलतोयस? चूक त्या राकेश आणि अतुलची आहे, वैभव बोलला. थँक्स ब्रो, पण मला जायला हवं आता, प्लीज, अक्षय बोलला. तसं वैभव पण ओके बोलला आणि त्याला जाऊ दिलं. अक्षयने बाहेर येऊन लॉनमध्ये पाहिलं, पण त्याला युविका दिसली नाही. त्याने तिचा नंबर डायल केला, पण ती घेत नव्हती फोन. त्याला आता टेन्शन आलं. पण इतक्यात त्याचा ड्रायव्हर आला आणि बोलला, सर, मॅडम टॅक्सीने घरी गेल्या.
ओके, लेट्स गो, अक्षय बोलला आणि गाडीत जाऊन बसला. आता ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि ते निघाले इनामदार विलाच्या दिशेने. इथे युविका आता घरी पोचली होती. ती तशीच आत आली. तिचा ड्रेस अजूनही थोडा ओला होता, त्यामुळे तिला थोडी थंडी पण वाजत होती. पण वरून आदित्यचा कोट तिने घातला होता, त्यामुळे थोडी ऊब होती तिच्या शरीरात. सगळेजण झोपले असल्यामुळे तिला कोणी तसं पाहिलं नाही. ती सरळ आत येऊन तिच्या बेडरूमकडे जाऊ लागली, पण तोच तिचं लक्ष विरुद्ध दिशेला असलेल्या आधीच्या बेडरूमकडे गेलं. तिला त्याला थँक्स म्हणायचं होतं. गाडीत असताना पण तिच्या मनात विचार येत होते की जिथे अक्षयने तिला समजून घ्यायला हवं तिथे तो नसतोच कधी. पण ज्याला ती सडू समजते, ज्याचा पहिल्या दिवसापासून ती तिरस्कार करते, तो आदित्य मात्र तिथे असतो नेहमी. हे काय आहे? तिचं डोकं नुसतं सुन्न झालेलं. पण आपोआपच तिची पावलं आदित्यच्या रूमकडे वळली. झोपला असेल का? तिच्या मनात विचार आला. पण नाही, लाईट चालू होते त्याच्या रूममधले, कारण दरवाजाच्या खालच्या फटीतून दिसत होतं तसं. तिने दरवाजावर मग नॉक केलं. इथे आदित्य जसा त्या पार्टीमधून आला होता तो तसाच बसून विचार करत होता. त्याने अजून चेंजसुद्धा केलं नव्हतं. त्याला वारंवार पार्टीमध्ये घडलेलं सगळं आठवत होतं आणि अक्षयचा खूपच राग येत होता त्याला. म्हणजे तो असं कसं करू शकतो? स्वतःच्याच होणाऱ्या बायकोवर विश्वास ठेवायचा नाही. आत्ताच विश्वास ठेवत नाही तर पुढे जाऊन काय विश्वास ठेवणार आहे हा तिच्यावर? त्याला राहून राहून युविकाचा रडवेला चेहरा डोळ्यासमोर येत होता आणि आतल्या आत काहीतरी होत होतं. म्हणजे वाईट वाटत होतं की दुःख होत होतं? काय होत होतं त्याला पण कळत नव्हतं. तो विचारतच होता की दरवाजावरच्या टकटकीने तो थोडा भानावर आला. एवढ्या रात्री कोण असेल? तो स्वतःशीच बोलला आणि जाऊन त्याने दार उघडलं तर समोर युविका उभी होती. तिला तिथे पाहून तर तो शॉकच झाला. तुम्ही? त्याने विचारलं. ती मान खाली घालूनच होती. त्याने आधी आजूबाजूला पाहिलं आणि मग तिच्या हाताला पकडून तिला आधी आत रूममध्ये घेतलं आणि मग दरवाजा बंद केला, कारण इतक्या रात्री तिला त्याच्या रूमच्या बाहेर असं कोणी बघितलं असतं तर नक्कीच गैरसमज करून घेतला असता, जे त्याला नको होतं. ती मात्र त्याच्या अशा वागण्याने सैरभैर झाली. मिस सबनीस, तुम्ही इथे काय करताय? त्याने विचारलं. ती त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण त्याने तिला पहिल्यासारखीच मिस सबनीस म्हणून हाक मारली होती. ते सर, थँक्यू, ती बोलली. तो तिच्याकडे एकटक पाहत होता, कारण तिची नजर अजूनही खालीच होती. तुम्ही तिथे माझी परिस्थिती ओळखून तुमचा कोट मला घालायला दिला त्यासाठी. मला खरंच खूप ऑकवर्ड वाटत होतं त्या क्षणी, पण तुम्ही जे प्रसंगावधान दाखवलं त्यासाठी खरंच खूप थँक्यू, ती बोलली आणि तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तशी तिच्यावर खिळलेली त्याची नजर त्याने दुसरीकडे वळवली. इट्स माय प्लेजर मिस सबनीस. माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तरी त्याने हेच केलं असतं, तो बोलला. पण अक्षय तिथे असूनही त्याने हे केलं नाही, ती बोलली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तिचे डोळे थोडेसे पाणावलेले होते. तिच्या ह्या प्रश्नावर मात्र त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. खरंच अक्षयने हे करायला हवं होतं, पण त्याने हे केलं नव्हतं, म्हणून आदित्यला हे करावं लागलं होतं. थोडा वेळ कोणीच काहीच बोलले नाही. मग तोच बोलला. मिस सबनीस, तुम्ही आता तुमच्या रूममध्ये जा आणि सगळ्यात आधी गरम पाण्याचा शॉवर घ्या, बरं वाटेल तुम्हाला. असं ओल्या कपड्यात जास्त वेळ राहू नका, तब्येत खराब होईल, तो बोलला. पण त्याचा प्रत्येक शब्द ऐकून तिचं मन मात्र तिला त्याच्याबद्दल वेगळा विचार करण्यास भाग पाडत होतं. सर, हा तुमचा कोट. ती तिच्या अंगातला तो कोट काढू लागली, पण त्याने तिला हाताने चढवलं. राहू द्या तो कोट, नंतर द्या. आता तुम्ही तुमच्या रूममध्ये जा प्लीज, तो बोलला, कारण त्याला वाटत होतं की कोणी तिला त्याच्या रूममध्ये पाहू नये, कारण खूपच उशीर झाला होता आणि त्यामुळे उगाचच कोणाला काही बोलायला संधी मिळता कामा नये असं त्याला वाटत होतं, खास करून आत्याला. ओके, शेवटी ती बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली.
आदित्य पण आता बाथरूममध्ये शिरला आणि त्याने शॉवर घेतला. पण का कुणास ठाऊक आता त्याला बेटर फील होत होतं. म्हणजे थोड्या वेळापूर्वी जी बेचैनी होत होती ती आता नाहीशी झाली होती. कदाचित ती सेफ असेल की नाही ह्या विचाराने त्याची बेचैनी वाढवली होती. पण आता ती सेफली घरी पोहोचली होती म्हणून तो बेटर फील करत असेल. युविका तिच्या रूममध्ये आली. तिने तिच्या अंगावरचा तो कोट काढला आणि बेडवर ठेवला. मग ती बाथरूममध्ये शिरली आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली उभी राहिली. खूपच रिलीफ फील करत होती ती आता. पण राहून राहून तिच्या डोळ्यांसमोर तेच चलचित्र एकामागोमाग येत होते जे पार्टीमध्ये घडलं होतं. ती भिजलेली असताना सगळ्यांच्या तिच्यावर स्थिरावलेल्या नजरा आणि त्या नजरांचा तिला झालेला त्रास पाहून आदित्यने तिला त्याच्या कोटने कव्हर करणं. मला वाटतं युविकाचं म्हणणं आधी ऐकून घ्यावं. त्या खोटं बोलणार नाहीत. तुझ्या होणाऱ्या बायकोवर तुझा सगळ्यात जास्त विश्वास असायला हवा. त्याचे शब्द तिच्या कानात एखाद्या लाऊडस्पीकरप्रमाणे घुमत होते. तिला त्याच्या विचारांचा खूपच आदर वाटत होता. शेवटी तिने आंघोळ केली आणि ती येऊन बेडवर आडवी झाली. पण बाजूलाच असलेल्या त्याच्या त्या कोटवर पुन्हा तिची नजर गेली आणि पुन्हा ती त्याच्याच विचारात हरवली. बऱ्याच वेळाने तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. युविका तिच्या वेळेतच उठली आणि बाल्कनीमध्ये गेली. पण नेहमीप्रमाणे तिला आज आदित्य वर्कआउट करताना दिसला नाही. का कुणास ठाऊक पण वाईट वाटलं तिला. मग तिचं आवरून ती खाली गेली. सगळे नाश्ता करत बसले होते. ती तिच्या जागेवर जाऊन बसली. तिने समोर पाहिलं तर आदित्य नव्हता त्याच्या चेअरवर. पुन्हा एकदा तिला कसं तरीच झालं. पण सावरलं तिने स्वतःला. इतक्यात तिच्या बाजूला अक्षय पण येऊन बसला. गुड मॉर्निंग युवी, अक्षयने तिला ग्रीट केलं. गुड मॉर्निंग, युविका निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत बोलली. दोघेही आता नाश्ता करत होते. युविका, आय एम सॉरी. काल जे झालं त्यासाठी खरंच मला माफ कर प्लीज. काल तू नसतीस तर काय झालं असतं माझ्या करिअरचं. विचार करूनच अंगाचा थरकाप होतोय माझ्या, तो बोलला. इट्स ओके. ती फक्त एवढंच बोलली. तिला त्याच्याशी बोलायचं नव्हतं. हर्ट झाली होती ती त्याच्या कालच्या वागणुकीमुळे, म्हणून तुटक शब्दात त्याला उत्तरं देत होती. युविका, काल रात्री मी आलेलो तुझ्या रूमपाशी, पण तू झोपली होती म्हणून मी आत नाही आलो. मी तुला कॉल पण केला होता, पण तू नव्हता घेतला, म्हणून मला वाटलं की तू झोपली असशील. मला तुला तेव्हा सॉरी म्हणायचं होतं, पण मग मी विचार केला की आत्ता तुला डिस्टर्ब करणं योग्य नाही. उद्याच बोलेन तुझ्याशी. अक्षय त्याची बाजू सांगत होता. पण मॅडमचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. तिची नजर तर भिरभिरत होती. कोणाला शोधत होती? येस, आदित्यला शोधत होती तिची नजर. पण अजूनही तिला तो दिसला नव्हता. युवी, मी निघतो आता. हॉस्पिटलमध्ये जातोय. संध्याकाळी बोलू. ती काहीच रिप्लाय देत नाही हे बघून अक्षय बोलला आणि तिथून उठून निघून गेला. त्याला कळत होतं ती नाराज आहे त्याच्यावर, म्हणून त्याने पण तिला थोडा वेळ द्यावा असं ठरवलं. इथे युविकाने मनातच डोळे फिरवले. संडेला पण ह्याला हॉस्पिटलला जायचं असते, ती मनातच बोलली. अक्षता, जा जरा आधीला उठवून घेऊन ये नाश्ता करायला, प्रतीक्षा बोलल्या. तसे युविकाने तिचे कान तिथे टवकारले. थोड्या वेळाने अक्षता खाली आली. मोठी आई, ब्रो नाही उठत, त्याला बरं वाटत नाहीये, म्हणून तो आज जिमला पण नाही गेला. नंतर करेल तो नाश्ता असं बोलला, अक्षता बोलली. पण इथे युविकाला मात्र त्याची काळजी वाटू लागली. बरं नाहीये? काय झालं असेल? तिच्या मनात आता विचारांचं काहूर साचलं. अगं, काय झालं त्याला? काही बोलला का की का बरं वाटत नाहीये? थांब, मीच जाऊन बघते, प्रतीक्षा बोलल्या आणि आदित्यच्या रूमकडे गेल्या. इथे युविका हाताची चुळबुळ करत तिथेच बसली होती. पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. शेवटी बुद्धीचं डावलून तिने तिच्या मनाचं ऐकलं आणि ती पण प्रतीक्षा जात होत्या त्यांच्या मागोमाग गेली. प्रतीक्षा आत आदित्यच्या बेडरूममध्ये गेल्या आणि युविकाचे पाय मात्र बाहेरच त्याच्या रूमच्या दारापाशी थांबले. ती विचार करू लागली की आज जाऊ की नको जाऊ.
बराच विचार केल्यानंतर तिने शेवटी दरवाजावर नॉक केलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.